हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी त्या बाबाच्या शिष्याची झोपडी बघितली होती. मी माझ्या मुलीला घेऊन थेट मंदिराकडे धावले. आणि जेव्हा त्या मांत्रिकाला कळलं तेव्हा तो तुला काही बोलला नाही? पैशांची सोय झाली नाही झाली. इतके जास्त पैसे कोणीच द्यायला तयार नाही. पण पैसे देऊन टाकणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. आकांक्षा, असल्या मांत्रिकांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर समाजामध्ये हळूहळू अंधश्रद्धा खूप वाढत जाईल. अपूर्व, कॉफी. तृष्णा, ओ बस जरा. रागवलीस? मी रागवले? रागावलं तर तुम्ही आहात माझ्यावर. मी तुमची संध्याकाळची खराब केली. तृष्णा, मी खूप चुकीचा वागलोय आणि मला लाज वाटते. मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो. पण तृष्णा, आपण दोघे बोलत असताना मध्येच आई जेव्हा बोलायला आली तेव्हा माझ्याकडून कंट्रोल नाही झालं. आई जेव्हा माझ्या समोर येते ना तेव्हा मला माहित नाही सगळं का मागचं आठवतं आणि मग माझ्या रागावर नियंत्रण राहत नाही माझं. अपूर्व, मला तुमचं म्हणणं समजतंय. मी समजू शकते की तुम्हाला जेही काही समजलं ते तुमच्यासाठी पचवायला खरंच खूप कठीण आहे. पण अपूर्व, या समस्येवर काही तोडगा तर काढायला हवा ना. कधीपर्यंत तुम्ही आईंवर नाराज राहाल? त्यांना बरं वाईट बोलत राहाल? तुमच्या अशा वागण्याने याच्यावर उपाय तर नाही निघणार ना. तृष्णा, माझ्या मनात पण तेच आहे. पहिल्यासारखं सतत हसत राहावं, सगळ्यांशी बोलावं, मन मोकळं जगावं. पण माहित नाही का बाबांची आठवण येते आणि मागचं सगळं लगेच आठवायला लागतं. अपूर्व, बाबांच्या जाण्यानंतर ज्या सगळ्यात एकट्या पडले, दुखावल्या गेलेत त्या फक्त आई आहेत. मी त्यांना कित्येक वेळा एकट्यात रडताना पाहिले. त्या आई ज्या कधीही कोणाशी खालच्या आवाजात बोलल्या नाही, आज बाबांच्या जाण्यानंतर मान खाली घालून उभ्या होत्या. अपूर्व, अपूर्व, प्लीज, जे काही झालं ते विसरून जा. आपण एक नवीन आयुष्य सुरू करू. तृष्णा, प्लीज, तू ना या सगळ्या गोष्टींचं माझ्यावर प्रेशर नको टाकूस. माझ्या आणि आईमध्ये जर संबंध सुधारायचे असतील तर ते असेच सुधरत जातील. किंवा एका छताखाली राहून आम्हाला एकमेकांबरोबर अनोळखी वागावं लागेल, असंही होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टीला काळ हेच उत्तर आहे. अपूर्व, मी पण त्या दिवसाची वाट बघते जेव्हा आपण सगळे मिळून आनंदाने इथे राहू.
आई, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, पण सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आपल्याला माहिती नाहीये की तो मांत्रिक आत्ता कुठे आहे. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की तिने मांत्रिकाला शहरात पाहिलं होतं. होऊ शकतं की त्याने नवीन शिकार जाळ्यात अडकवलं असेल. पण इतक्या मोठ्या शहरात तो मांत्रिक कुठे आहे हे शोधून काढणं खूप कठीण आहे. हो आई, कठीण नक्कीच आहे, पण आपण शोधून नक्कीच काढायला हवं. आपण आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर कदाचित त्यांना माहित असेल की तो मांत्रिक कुठे आहे किंवा कुठे गेलाय. नाही, त्या मांत्रिकाने कुणालाही न सांगता आश्रम खाली केला असणार. त्याला भीती असेल की मी कदाचित वैतागून माझ्या नवऱ्याला किंवा पोलिसांना काही सांगितलं तर. जोपर्यंत त्याला पैसे मिळत नाहीत तोपर्यंत तो एका जागेवर राहणार नाही. नाहीतर असंही असू शकतं की त्याने कुणा दुसऱ्याला अडकवलं असेल आणि त्यांच्या घरी राहत असेल. हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस, कारण अशा लोकांचा काहीही भरवसा नाही. मला तर खूप अवघड वाटतंय. कसं आपण त्या ढोंगी मांत्रिकाचा शोध लावू? कोण करेल आपली मदत? मला माहितीये की आपली मदत कोण करू शकतं. हॅलो बिंदिया, काय झालं? हल्ली तुला माझी खूपच आठवण येते. पूजा, एक तूच तर आहेस या शहरात, जिला मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकते. का? काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? माझं सोड पूजा, तुझ्याबद्दल सांग. तुझ्या घरी सगळे कसे आहेत? ठीकच आहेत. आणि तसंही मी कुठे प्रत्येकाजवळ जाऊन विचारते की ठीक तर आहात ना. बिंदिया, मला या घरातल्या लोकांमध्ये नाही, या घरातल्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. जे करशील नीट विचार करून कर, नाहीतर असं नको व्हायला की पैशाच्या नादात नवऱ्यापासून हात धुवावे लागतील. असं कधीच नाही होऊ शकत. ते काय आहे ना की विशाल माझ्या मुठीत आहे. तो मला सोडण्याचा विचार करूच नाही शकत. बाय द वे, विचारपूर्वक लग्न करण्याचा हाच तर फायदा आहे. सुकन्या आमच्या कन्या. खरंच बोलतेस पूजा. हीच गोष्ट जर अपूर्वाने समजली असती तर कदाचित आज त्यांचं मन इतकं शांत नसतं. हो बिंदिया, मी तर प्रयत्न केला होता, पण काय पूजा? आईने सांगितलं होतं की ती उमा काकूंकडे लग्नाची बोलणी करायला गेलेली, पण काकूच नाही म्हणाल्या होत्या. ती आमची खूप मोठी चूक होती पूजा, पण आता काहीच नाही होऊ शकत पूजा. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरलेलंच बरं आहे. अजून देखील वेळ गेलेली नाहीये बिंदिया. म्हणजे हे की जोपर्यंत ते दोनाचे तीन नाही होत तोपर्यंत तुझ्याकडे संधी आहे. पूजा, तू हे काय बोलतेस मला काहीच समजत नाहीये. बिंदिया, अपूर्व दादा ना,
कानाचे जरा हलके आहेत. अगं ह्या आधी पण तृष्णा वहिनींबरोबर त्यांची बऱ्याच वेळा भांडणं झाली आहेत, ज्यात तृष्णा वहिनींचा काही दोषच नव्हता. बघ ना, आज माझ्यासोबत जे काही त्यांनी केलंय ते त्यांनी फक्त आणि फक्त तृष्णा वहिनींच्या सांगण्यावरून केलंय. नाहीतर तूच सांग बिंदिया, काय कमी आहे विशालमध्ये आणि त्याच्या घरच्यांमध्ये? तुला माहितीये, इथे सगळे मला राणीसारखं वागवतात. म्हणूनच म्हणते बिंदिया, तू अजून देखील बरंच काही करू शकतेस. तुझी इच्छा असेल तर तृष्णाला दादाच्या आयुष्यातून बाहेर काढून स्वतः दादाच्या आयुष्यात परत येऊ शकतेस. हे तू काय बोलतेस पूजा? बरोबरच तर बोलते बिंदिया. बिंदिया, जर तृष्णा वहिनीला हटवून तू दादाच्या आयुष्यात आलीस तर मला पूर्ण विश्वास आहे की दादा जास्त सुखी होईल. पण अपूर्वा, बिंदिया हे बघ, जर तू सगळं व्यवस्थित प्लॅननुसार केलंस ना तर दादाला कळणार देखील नाही आणि तू कायमची दादाचीच होशील. ह्यात थोडा वेळ जाईलच, पण त्या वेळेनंतर सगळं काही ठीक होईल. नाही पूजा, मला वाटतंय हे चुकीचं आहे, पाप आहे. बिंदिया, काय चुकीचं आणि काय बरोबर, काय पुण्य आणि काय पाप, जर असाच विचार करत बसलीस ना तर तू आयुष्यात काहीच करू नाही शकणार. कळलं? अच्छा, तू विचार कर, जर तू सगळं काही प्लॅननुसार करणार असशील तर मी तुझ्या सोबत आहे. मी तुला सांगेन बिंदिया की तू दादाजवळ कशी जाऊ शकतेस, त्यांची काय आवड निवड आहे. कळलं? ठीक आहे बिंदिया, मला आठवणीने फोन करून सांग की तू काय निर्णय घेतलायस. ठीक आहे? पूजा, तुला मला काही शिकवण्याची गरज नाहीये. मी सुरुवात तर कधीचीच केली आहे. तू सुद्धा माझ्यासाठी एक मोहरा आहेस, नाहीतर नंदेची कोणाला गरज आहे. तुझी वेळ नंतर येईल. आता तर मला फक्त तृष्णावरती लक्ष ठेवायचंय. सुकन्या आमच्या कन्या. विराज, मला तुला त्रास नव्हता द्यायचा, पण काय करू, कामच असं आहे. मला वाटलं की तुझ्या मदतीशिवाय ते होणारच नाही. हे बघा आकांक्षा, तुम्हाला एवढं सगळं बोलायची गरजच नाहीये. तुम्ही फक्त सांगा काम काय आहे. तुला आठवतंय विराज, काही दिवसांपूर्वी मी आणि आई मंदिरातनं परत येत होतो तेव्हा आम्हाला एक मुलगी सापडली आणि जिला आम्ही घरी घेऊन आलो. हो आकांक्षा, मला आठवतंय, तुम्ही म्हणाला होता त्या मुलीबद्दल. आणि त्याच मुलीमुळे तुम्हाला काकूंनी समाजसेवेची परवानगी दिली होती, तीच ना? हो माहितीये, अगदी त्याच दिवशी एक बाई आमच्याकडे काम मागायला आली, म्हणून आईने बाळाची काळजी घ्यायला तिला ठेवून घेतलं. कमला, तू हे काय करतेस? ते मी राधा रडत होती तर तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. ताप खूप जास्त आहे. मी आज घरी नाही जाणार. मी आज हिच्या जवळच राहणार. काही वेळानंतरही हळूहळू कामात तोटा होत गेला. तोटा वाढत चालला होता. कुणीतरी माझ्या सासूला मांत्रिकाबद्दल सांगितलं. बाबा, माझ्या मुलीचा जीव वाचवा, तिला बळी नका देऊ बाबा. श्राप आहे ती तुझ्या घरावर. तिचं तेच भाग्य आहे, सोडून दे तिला. तिच्या नशिबावर सोडून दे मुली. विराज, माझ्या मते रुक्मिणीला न्याय मिळालाच पाहिजे. तिला तिची मुलगी आणि तिचं घर परत मिळायला हवं आणि त्या ढोंगी मांत्रिकाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे आकांक्षा. त्या ढोंगी बाबाला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळायलाच हवी. मला हे कळत नाहीये की कोणी आपल्या स्वार्थापुढे एवढं आंधळ कसं होऊ शकतं की या अशा कामांची चाडही नाही त्यांना. हो विराज, पण आपल्याकडे आता खूप कमी वेळ आहे, कारण त्या मांत्रिकाने तिला पैसे आणण्यासाठी फक्त 3 दिवसांची मुदत दिली आहे आणि त्यांनी असंही सांगितलंय की तो स्वतः सांगेल की कुठे भेटायचंय. याचा अर्थ तो भेटण्याची जागा कधीही बदलू शकतो. तो ढोंगी कुठेही गेला तरी चालेल, मी त्याला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढणारच.
तुम्ही फक्त मला सांगा त्याचा आश्रम कुठे आहे. पुढचं सगळं माझ्यावर सोपवा. विराज, तुम्हाला जर त्या मांत्रिकाचा पत्ता लागला तर प्लीज तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवा. कारण तुम्ही जर त्यांना पुरावा नसताना पकडलत ना तर तो लोकांना भडकवू शकतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की लोक धर्माच्या नावाखाली काहीही करू शकतात. एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा आकांक्षा. मी असं कुठलंही पाऊल नाही उचलणार ज्यामुळे रुक्मिणी किंवा तिच्या मुलीला त्रास होईल. मला फक्त त्या मांत्रिकाचा पत्ता शोधून काढायचा. त्याचा पत्ता लागल्यावर सर्वात आधी मी तुम्हालाच कळवेन आकांक्षा. ठीक आहे? जर तुम्ही हे काम केलत ना तर मी तुमचे उपकार कधीही नाही विसरणार. आकांक्षा, यात उपकारांची काय गोष्ट आहे? आपण एकमेकांची मदत करू शकतो, एकमेकांच्या कामी येऊ शकतो. याच्याहून चांगली गोष्ट ती कोणती? हो, पण जर असं असेल ना तर मग मला तुमचे ते आभाळा एवढे आभार मानायला हवेत, हो ना? कारण तुम्ही जे माझ्या आईसाठी केलं ते कोणी दुसऱ्याने केलं नसतं. अहो, हे काय बोलताय तुम्ही विराज? मी तुमच्या आईसाठी तेच केलं जे मी माझ्या आईसाठी केलं असतं. आणि मला माहिती आहे की ते असं करणं दूर असा विचारही करू शकत नाही. म्हणूनच मी फक्त सत्याच्या बाजूने उभी राहिले आणि नेहमी राहील. आकांक्षा, मीही सत्याचीच पाठराखण करतोय. मला खूप आनंद होईल जर माझ्यामुळे कोणी संकटातून बचावत असेल आणि त्या निष्पाप मुलीला तिच्या आई वडिलांची साथ मिळेल. ठीक आहे विराज, तुम्हाला जसा त्या मांत्रिकाचा पत्ता लागेल ना तुम्ही मला लगेच फोन करा. कारण आता सगळी धुरा तुमच्यावर आहे. सुकन्या आमच्या कन्या. पूजा खरं बोलत होती. तृष्णा ती मुलगीच नाहीये, त्या लायकीचीच नाहीये की तिला इतका ऐशोआराम, इतकी श्रीमंती, इतकं स्वातंत्र्य मिळावं. हे सगळं तर मला मिळायला हवं. हे सगळं माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी. त्या तृष्णासाठी तर अजिबातच नाही. बिंदिया, काय झालं आई? मला असं वाटतंय की आपल्याला परत जायला हवं. पण कुठे आई? आपल्या घरी अजून कुठे? असंही आपल्याला इथे येऊन बरेच दिवस झाले आणि इतके दिवस आपण यासाठी थांबलो कारण कल्याणीची तब्येत बरी नव्हती. आता ती पहिल्यापेक्षा बरी आहे. म्हणूनच मी विचार करते की आपण परत जायला हवं. हे तू काय बोलत आहेस आई? तू पाहिलं नाहीस अजूनही काकूंची तब्येत किती खराब आहे? काल जेव्हा पूजाच्या लग्नावरून अपूर्व काकूंवर किती रागावले होते आणि जेव्हा तृष्णा काकूंची बाजू घेत होती तेव्हा अपूर्व तिच्यावरही रागवले होते. मला असं वाटतंय की आता आपल्याला इथे थांबायलाच हवं. नाही बिंदिया, असंही अपूर्व आणि कल्याणी मधील वाद इतक्या लवकर नाही मिटणार. त्यासाठी थोडा वेळ लागेल. तृष्णा आहे ना इथे, समजूतदार आहे, सांभाळून घेईल सगळं ती. तू लवकर तुझं सामान पॅक कर. मी जाऊन कल्याणीशी बोलून येते. आपण उद्याच निघूयात. आणि तुझ्या बाबांशी बोलले मी. 1 मिनिट आई. बाबांशी मी बोलून घेईन. जर तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी परत नाही जाणार. नाही जाणार म्हणजे? म्हणजे हे आई की हे खरं आहे की आपण पूजाच्या लग्नासाठी आलो होतो, पण या शहरात आल्यानंतर मला हे माहीत झालं
की इथे काम करण्यासाठी खूप काही मार्ग आहेत माझ्याजवळ. आता आपल्या शहरात तर कोणत्याही अनुभवाशिवाय काम मिळणं खूप अवघड आहे. पण इथे या शहरामध्ये इतक्या जास्त कंपन्या आहेत ज्या कुठल्याही अनुभवाशिवाय कंपनीमध्ये कामावर ठेवतात. हो, हे आहे की पैसे थोडे कमी मिळतात. ते सगळं ठीक आहे बिंदिया, पण या प्रकारे दुसऱ्याच्या घरी थांबणं योग्य नाहीये. आणि माहित नाही तुला नोकरी कधी मिळेल. त्यामुळेच बोलतेय ना आई की आता तू घरी परत जा. थोड्याच दिवसात नोकरी मिळाली की मी तुला परत बोलवून घेईन. नाही बिंदिया, मी एकटी नाही जाणार. तुलाही माझ्या बरोबर यावं लागेल, समजलं? पण आई, मी तर अजून नोकरी शोधण्यासाठी सुरुवातही नाही केली. म्हणजे मी असं कसं तुझ्या सोबत जाऊ शकते? बिंदिया, अपूर्वला माहित आहे की तुला नोकरी हवीये. आणि जसं त्याला माहित पडेल तो तुला बोलावून घेईल. तेव्हा हवं तर आपण परत येऊ. बिंदिया, नोकरी मिळायची असेल तर मिळेल. त्यासाठी इथे राहायची काही गरज नाहीये, समजलीस? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.